नमस्कार मंडळी, रेवता गावरान चव ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया हरभऱ्याची भाजी. त्यासाठी हे साहित्य वापरलेलं आहे. आपण नाही का लसणाची पात घेतलेली आहे, 3 कडाळ्या घेतल्या आहे लसणाच्या, चिरलेली मिरची घेतलेली आहे, आपण नाही का टमाटर घेतलेले आहे आणि कांदे घेतलेले आहे आणि जिरं घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण स्वच्छपणे आपली भाजी खुडून घेतलेली आहे चण्याची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता आपण छान असं याची भाजी बनवूया. त्यासाठी आपण सर्वप्रथम एक पातेलं घेतलेलं आहे. छान असं त्याला गरम होऊ देणार आहोत आपण. त्यानंतर आपण यामध्ये 3 भांडे तेल टाकूया. तर आपण 3 भांडे तेल टाकूया यामध्ये. छान असं तेलाला गरम होऊ देऊया. तर आपण 3 भांडे तेल टाकलेले आहे. आता याला छान असं गरम होऊ देऊया आपण. तर आपलं तेल आता गरम होत आहे. यामध्ये आपण आता थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आपल्याला जिरं टाकायचं आहे थोडं. छान असं आपण आता जिरं टाकलेलं आहे यामध्ये. त्यानंतर आपण चिरलेले कांदे टाकलेले आहे यामध्ये एक. छान असं आला तेलामध्ये होऊ द्यायचे आपल्याला. आपण चमच्याच्या साहाय्याने एकदा फिरून घेता व्हायला. अशा प्रकारे तुम्हालाही फिरून घ्यायचे आहे चण्याची भाजी बनवण्यासाठी. छान असे आपले कांदे लाल आलेले आहे. यावर आपण आता लसणाची पाकळ्या टाकूया आणि त्याची पात टाकूया. छान असे आता आपण याला टाकून घेतलेले आहे. त्यानंतर याला थोडंसं आपण तेलामध्ये होऊ देऊया आणि चमच्या साहाय्याने पुन्हा एकदा आपण नंतर फिरून घेऊया. तर यानंतर आपण हिरवी मिरची टाकलेली आहे. छान असे आपण कट केलेले आहे, धुवून घेतली होती हिरवी मिरची. आपल्या वावरातलेच आहे हे. तर याला धुवून घेतलेले आपण आणि आता आपण टाकून दिलेले आहे याला. आता आपण छान असे फिरून घेऊया. अशा प्रकारे आपण फिरून घ्यायचं आहे. छान अशी आपली भाजी करण्यासाठी आपल्याला मिरची टाकून घेतलेल्या आपण. ह्याला आता आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे छान असं. तुम्ही बघू शकता छान असं आपण तेलामध्ये करून घेतो व्हायला. आपल्याला गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे. यानंतर यामध्ये आपण टमाटर टाकून देऊया. आपण एक टमाटर छान असं चिरून घेतलेलं आहे. आता आपण याला आपल्या पतेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता एक फिरून घेऊया एकदा पुन्हा चमच्याच्या साहाय्याने. यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकत आहोत यामध्ये. तुम्हाला हे टाकून घ्यायचे आहे. तर आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पुन्हा एकदा आपण चमच्याच्या साहाय्याने फिरून घेऊया अशा प्रकारे. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर आपण टाकत राहतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर आपण छान असं आपण तेलामध्ये होऊ देत आहोत आपल्या टमाटरला. आपण टमाटर यामध्ये टाकलेले आहे. छान असे आपले तेलामध्ये होऊन राहिले टमाटर. आपल्याला गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे.
आपल्याला 5 मिनटं असं करून घ्यायचं आहे तेलामध्ये ते टमाटरला. यानंतर आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आणि खुडलेली भाजी आपली चण्याची यामध्ये आपण टाकून देणार आहोत. तर आपण आता चण्याची भाजी टाकून घेणार आहोत. छान अशी धुतलेली आपण छान अशी खुडून टाकलेली आपली भाजी छान अशी आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे. अशा प्रकारे आता चमच्या साहाय्याने फिरून घ्यायचे आपल्याला. तर आता आपण असं फिरून घेत आहोत याला. छान असं आपण याला फिरून घेतलं आहे. आता असं आला फिरून घेतलेला आहे आपण आणि छान आता आला आपल्याला शिजू द्यायचे आहे. कमी गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. त्याला छान असं आपण शिजू देऊया 5 मिनटं आणि छान असायला शिजू द्यायचे. आपल्याला गॅसच्या फ्लेम आता हाय करायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. आता आपण आपल्या खाण्यासाठी वाढून घेऊया. छान अशी आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण आपल्या खाण्यासाठी याला वाढून घेऊया. तर अशा पद्धतीने मी ठेचा घेतलेला आहे आणि हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. ठेच्याचा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तुम्हाला बघायची आहे तर तुम्ही बघू शकता. तर आता आपण टेस्ट करूया आपल्या हरभऱ्याची भाजी. तर भाजी खूप छान झालेली आहे. दुसरा घास घेत आहे. भाजी खूप छान झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर घरी करून नक्की बघा आणि आमच्या चॅनलची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हाईप करा. धन्यवाद.